महाराष्ट्रातील भाजपच्या हारागिरीवर आता दिल्लीत मोठ्या हालचाली सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस कालपासून दिल्ली दरबारी आहेत। अमित शहांसोबत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची आज बैठक होते। उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यावर देवेंद्र फडणवीस आता ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आपण पाहतोय सत्ता स्थापनेच्या आधी ही दिल्लीत बैठकांचं सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। मोठ्या हालचाली सध्या सुरू आहे। राजधानी दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री रात्रीच दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री हे अगोदरच दाखल झालेले आहेत आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आजच्या ज्या बैठका आहेत एक बैठक महत्त्वाची आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एनडीएची बैठक आहे। दुसरी जी बैठक आहे ती राज्याच्या सर्व राज्यातील एनडीएचे मुख्यमंत्री यांच्यासोबत ती बैठक आहे। त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे। जी माहिती मिळत आहे त्यानुसार रात्री उशिरा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांची भेट घेणार होते, मात्र या भेटीचा तपशील अद्यापर्यंत समोर आलेला नाहीये। मात्र रात्री उशिरा राज्याचे मुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे आहेत ते राजधानी दिल्लीत दाखल झालेले आहेत आणि त्यांची 11 वाजता आज एनडीएची बैठक आहे। त्यानंतर त्याच बैठकीमध्ये कोणत्या पक्षाला नक्की शिवाजी, तर आजच्या दिवशी दिल्लीत नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। तर आज अमित शहांसोबत एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांची बैठक पार पडणार आहे। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सरकारमधून मोकळं करा असं मोठं वक्तव्य केलेलं होतं। त्यानंतर आता या मोठ्या हालचाली सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांच्या या निर्णयावर आज दिल्लीत काही चर्चा होते का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे।